सुनील प्रभूजी, कालिदास कोळंबकरजी, नरेंद्र भोंडेकरजी, जितेंद्र आव्हाडजी, गोपीचंद पडळकरजी, हेमंत ओगलेजी, आशुतोष काळेजी, कैलास पाटीलजी, मुरजी काका पटेल, डॉक्टर ज्योतिताई गायकवाड, हिरामण खोसकरजी, बाबासाहेब देशमुखजी, प्रतापदादा अडसड, विलास भुमरेजी, सचिन पाटीलजी, सिद्धार्थ खरातजी, प्रवीण दटकेजी, आनंद तिडकेजी, डॉक्टर किरण लहामटेजी, नारायण पाटीलजी, बाबाजी काळे, विक्रम पाचपुतेजी, अभिजित पाटीलजी, प्रवीण स्वामीजी, राजू तोडसामजी, अशा जी, संजय उपाध्यायजी, महेश सावंतजी, नानाभाऊ पटोलेजी, जयंतराव पाटीलजी, अशा एकूण 32 सदस्यांनी या ठिकाणी या चर्चेमध्ये सहभाग घेतला। प्रामुख्यानं कायदा आणि सुव्यवस्था, शेतकऱ्यांचे प्रश्न यावर ही चर्चा उपस्थित करण्यात आली होती आणि वेगवेगळ्या प्रकारचे मुद्दे मांडण्यात आले, काही मोलाच्या सूचना देखील या ठिकाणी करण्यात आल्या। खरं म्हणजे अध्यक्ष महोदय, परवा मी विधानसभेमध्ये भाषण केल्यानंतर अनेक लोकांना माझ्या भाषणाची मिरची लागली, पण अध्यक्ष महोदय, मी अतिशय स्पष्टपणे सांगितलं, मिसिंग लिंकवर जो काही त्या ठिकाणचा पूल आहे, केबल स्टेट ब्रिज आहे, त्या ठिकाणी जगातले सगळ्यात मोठे टनेल्स आहेत, याला एकही क्रॅक गेलेली नसताना, त्याचं काही नुकसान झालेलं नसताना 7,000 रुपये पाण्यात गेले, 7,000 कोटी पाण्यात गेले, 7,000 कोटी पाण्यात गेले। हा माझा अपमान आहे? महाराष्ट्राचाच अपमान आहे। खोट्या बातम्या पेरणं, अफवा पसरवणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे। पण मी बोलता बोलता त्या ठिकाणी हिंदीमध्ये बोललो, भाडे के टट्टू। काही लोकांना त्याचे दुःख झालं आणि ते म्हणाले मुख्यमंत्र्यांनी सुसंस्कृत बोलायला पाहिजे होतं। म्हणून नानाभाऊ जाऊन मी अभ्यास केला आणि आता मी भाडे के टट्टू हे माझं वाक्य परत घेतो आणि त्याला सुसंस्कृतपणे भाटक गदर्भ म्हणतो। भाडे के टट्टू नाही, भाटक गदर्भ। आणि जर कोणाला समजलं नसेल तर मग सुपारीबाज। पण मी तर काही सुपारीबाजांबद्दल बोललो, मी टोपी फेकली होती। अनेकांना का लागली मला समजलंच नाही, अनेक लोकांना ती लागली। बरं ते जाऊ द्या, आता मी एक वाक्य हिंदीमध्ये बोललो, आता आशिषजी ते ज्यांना समजायला पाहिजे म्हणून बोललो, त्यांच्याऐवजी दुसऱ्यालाच मिरची लागली। आणि आमचे मिमिक्री आर्टिस्ट मला म्हणायला लागले हिंदीत का बोलले। पूर्ण भाषण मी मराठीतच केलं, पण मला काही अडचण नाही, ते आमचे मित्र आहेत आणि ते मित्र असल्यामुळे राजकारणात तर त्यांच्यापासून आम्हाला काही धोका नाही, पण आनंद आहे ते राजकारणात आहे। ते जर मिमिक्रीच्या क्षेत्रात गेले असते तर एकाही स्टँडअप कॉमेडियनला या ठिकाणी मार्केट राहिलं नसतं। काही हरकत नाही, आपण जरा विषयाकडे येऊ। आजही मिरची लागू शकते। अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे दरवेळेसच अंतिम आठवडा प्रस्ताव आपला कायदा आणि सुव्यवस्थेवर